अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगुभाऊ कांबळे यांची निवड. दरेवाडी गणातील राजकीय हालचालींना वेग. अरणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नम्रता दिगुभाऊ कांबळे यांची निवड झाल्यानं दरेवाडी गणातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिलं जात आहे. दिगू कांबळे यांचे मोठे बंधू राहुल कांबळे माया यांची भूमिका या उपसरपंच निवडीमध्ये महत्त्वाची ठरली. राहुल कांबळे यांचा मित्रपरिवार खूप मोठा असून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य महत्त्वपूर्ण आहे. अरणगाव ही मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत असून उपसरपंचपदी झालेल्या या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये. दिगुभाऊ कांबळे यांचा दरेवाडी गणात मोठा मित्रपरिवार असून युवकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. काही काळ सार्वजनिक जीवनात मर्यादित सक्रियता असल्यानंतर त्यांनी पुन्हा सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात लक्ष केंद्रित केल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गावातील विद्यमान सरपंच पोपट पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध समाज घटकातील मान्यवर तसेच युवकांच्या सहकार्यानं गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपसरपंच निवडीनंतर झालेल्या अभिनंदन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रवीण चाबुकस्वार, दिलीप कांबळे, इकेश कांबळे, माजी उपसरपंच संपत कांबळे, मोहिनीताई जाधव, प्रतिभाताई थोरात, स्वातीताई शिंदे, नंदाताई करांडे, ग्रामपंचायत सदस्य अंजुम सय्यद, मारुती आमले तसेच मयूर जगताप, ईश्वर फसले, बापू शिंदे, अर्जुन पुंड, साहिल गायकवाड, किरण कांबळे, महेश भिंगारदिवे, ऋतिक कांबळे, सागर भांबळ, शंकर सूर्यवंशी, मेहर राजू, योगेश कांबळे, सुमित माळवे, आदेश कांबळे, श्रीकांत रोखले, शाक्य कांबळे, सूरज कांबळे, स्वामी देठे, सिमी कांबळे, समर्थ कांबळे, संग्राम कांबळे, सुदाम साळवे, राजू पवार, प्रेम गौतम कांबळे, सतीश जयदेव कांबळे, पियुष कांबळे, अश्विन कांबळे, संदेश साळवे, आकाश साळवे, किशोर शिंदे, शेखर साळवे, सागर जावळे, मेहर भैया कांबळे, वीर जाधव, संग्राम कांबळे, राज भिंगारदिवे, आरपीआय ज्येष्ठ नेते महेंद्र कांबळे अंकल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपसरपंचपदी झालेल्या या निवडीनंतर दरेवाडी गणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रतिनिधी काशीनाथ बोरगे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. आज रोजी विद्यमान अरणगाव ग्रामपंचायत सरपंच पोपट पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अरणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नम्रता दिगुभाऊ कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे. अरणगावच्या विकास कामाच्या जोरावर व सर्व सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच, सामाजिक नेते, आमचे आरपीआयचे नेते दिलीप कांबळे असतील व इतर बाकी सर्व नेते यांच्या सहकार्याने आज नम्रता कांबळे यांना उपसरपंच पद देण्यात आलेले आहे व येणाऱ्या काळातही जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो या निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी नम्रता कांबळे सामोरे जाणार आहे. आज या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय भारत. अरणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यातले सामान्य जनतेने जो आमच्यावरती सर्वांवरती विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र ठरून सर्वच ग्रामपंचायत सदस्य एकजुटीने या ग्रामपंचायतीमध्ये काम करतात. सामाजिक काम असेल, राजकारणाच्या गोष्टी ह्या कायमस्वरूपी असतात नसतात तो भाग आहे, तर समाजकारण केलेल्या काही गोष्टी आयुष्यभर सर्वसामान्यातले सामान्य लोक लक्षात ठेवतात. त्या माध्यमातून सर्व महिला भगिनींना आपण उपसरपंचच्या माध्यमातून पदाला न्याय देऊन आपण एक चांगलं सामाजिक काम करण्याची प्रत्येकाला आपण एक संधी देतो. मोहिनीताई जाधव यापूर्वी उपसरपंच होत्या, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवरती उपसरपंचपदी आमचे मित्र सहकारी दिगुभाऊ कांबळे असतील, मायाबाई असतील, यांच्या घरातील दिगुभाई कांबळे यांच्या सौभाग्य पत्नी नम्रता प्रवीण कांबळे यांची आज उपसरपंचपदी निवड केली आहे आणि म्हणून या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज आमच्या वहिनी जे आहेत त्यांना ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झालेली आहे. तसंच त्यांचे जे सामाजिक कार्यामध्ये व गावकी ज्या प्रत्येक जे कामं असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त पुढारपण असणारं जे घराणं आहे आमचं कांबळे कुटुंब, याच्यामधले जे आमच्या नम्रता दिगुभाऊ कांबळे आहेत, ते आमच्या मोठ्या बंधूंच्या मिसेस आहेत, त्यांना आज ग्रामपंचायत उपसरपंच पदी जी निवड झालेली आहे याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांना हीच नम्र विनंती आहे की असंच तुमच्या असं प्रत्येकाचा पाठिंबा आहे तर आमच्या प्रत्येक कुटुंबाकडे राहून द्या आणि अशा तुमच्या हाती आणि आमच्या हाती सामाजिक व न्यायिक कामं घडवून द्या. आज सगळ्यांना जय भीम. आमचे सहकार्य नम्रता दिगू कांबळे एकदम मनाने स्वच्छ आणि सुंदर मुलगी, तिला आज उपसरपंचाचं जे आज हे भेटले त्यासाठी भावी आयुष्यासाठी तिच्या हार्दिक शुभेच्छा.
नम्रता ताई यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा.